Okay, so let us start chapter 7th, coordinate geometry part 1. कोऑर्डिनेट जिओमेट्री पार्ट 1. ओके, सगळ्यात इझी चॅप्टर आहे या पूर्ण सिलेबस मधलं. इझी आहे, स्कोरिंग आहे आणि इम्पॉर्टंट आहे फॉर द नेक्स्ट इयर ऑल्सो. पुढच्या वर्षी ऍज इट इज चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री म्हणून. कशामध्ये? मॅथ्स 2 मध्ये जिओमेट्री नावाचं चॅप्टर आहे. कोऑर्डिनेट जिओमेट्री म्हणूनच नाव सुद्धा सेम आहे. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे पुढच्या वर्षासाठी सुद्धा. चला मग आपण डिटेल मध्ये बघूया. इथे एक व्हिजिटर अंकल आलेले आहेत. ओके, आणि ते चिंटूला काही प्रश्न विचारतायत. ओके, तो काय प्रश्न विचारतायत ते की या सोसायटीमध्ये एक मनोहर अंकल नावाचे अंकल राहतात. ठीक आहे, सो दे आस्क व्हिजिटर आस्क टू चिंटू की मनोहर अंकलचं घर कुठे. ठीक आहे, तो चिंटू आन्सर देतो की सेकंड फ्लोअर. तो आन्सर असं देतो की सेकंड फ्लोअरवर 3rd नंबरची जी विंडो आहे ती कोणाची आहे. एक्झॅक्ट लोकेशन आहे कोणाचं. एक्झॅक्ट लोकेशन आहे कोणाचं. मनोहर अंकलचं घर आहे. कितव्या? सेकंड फ्लोअरला. काय आन्सर दिलं त्याने? ऑन सेकंड फ्लोअरवर कितवी? 3rd विंडो. कितवी विंडो? 3rd विंडो जी आहे ती कोणाची आहे रे? मनोहर अंकलची. सो आता या ठिकाणी बघा, हाऊ मेनी विंडोज आर देअर? देअर आर 1 2 3 4 and 5 windows are there. Okay, so visitor अंकलचं कन्फ्युजन निर्माण झालंय की थर्ड विंडो फ्रॉम वेअर. जर लेफ्ट हँड साइड पासून जर आपण काउंट केली तर ही झाली 1 2 आणि ही काय झाली त्यांची 3rd विंडो. आणि जर राईट हँड साइड पासून जर काउंट केली तर काय होईल रे? 1 2 and 3rd नंबर. ओके, चला आता ही 3rd आहे का? ऍक्च्युली नाही, सेकंड विंडो म्हणतो तो. कितवी विंडो? सेकंड विंडो. सो मग सेकंड विंडो कुठून? बघा, सेकंड विंडो या ठिकाणाहून पण येते आणि सेकंड विंडो या ठिकाणाहून पण येते. मग एक्झॅक्टली घर कोणतं आहे? हे घर आहे मनोहर अंकलचं की हे घर आहे? याबद्दल काय कन्फ्युजन. ओके, सो जर चिंटूने फक्त एवढी इन्फॉर्मेशन दिली की सेकंड फ्लोअरवरची सेकंड विंडो, काय सेकंड फ्लोअरवरची सेकंड विंडो, जर एवढीच इन्फॉर्मेशन दिली तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे का? नाही. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला दोन इन्फॉर्मेशन लागतात की पहिली तर हॉरिझॉन्टल लाईन मधली फर्स्ट लाईन आहे, सेकंड लाईन आहे की 3rd लाईन आहे, ही इन्फॉर्मेशन. ओके, सो हॉरिझॉन्टल लाईन्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि मग लेफ्ट हँड साइड पासून की राईट हँड साइड पासून? सो राईट हँड साइड पासून जर तुम्ही सांगितली तर लेफ्ट ऑर राईट, काय लेफ्ट ऑर राईट ही सुद्धा एक इन्फॉर्मेशन काय ठरते तुम्हाला इम्पॉर्टंट ठरते. या दोन्ही इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्हाला कलेक्टिव्हली मिळतात देन अँड ओनली देन यू डिसाइडेड की मनोहर अंकलचं घर कुठे आहे. ओके, सो आता जी इन्फॉर्मेशन दिली चिंटूने, काय इन्फॉर्मेशन दिली? सेकंड फ्लोअर, सेकंड विंडो फ्रॉम लेफ्ट. कुठून सांगितली त्यांनी? फ्रॉम लेफ्ट. मग आता लेफ्ट पासून जर आपण काउंटिंग करायला सुरुवात केली सो नाऊ इट इज इझी. ही लेफ्ट साइड आहे, ही तुमची फर्स्ट विंडो आणि ही सेकंड विंडो. सो मनोहर अंकलचं घर आता फायनल कोणतं झालं डिसाइडेड? हे. ओके, तर तुम्ही म्हणाल सर ही सेकंड विंडो तर इथे पण आहे लेफ्ट साइड पासून फर्स्ट आणि सेकंड, पण आपल्याला ते पाहिजे का? नाही, आपल्याला कोणता फ्लोअर हवाय? सेकंड फ्लोअर. सो आपण कोणता विचार करणार? फक्त सेकंड फ्लोअरचाच विचार करणार, बाकी कोणत्याही फ्लोअरचा विचार करणार नाही. ओके, समजलं का तुम्हाला? सो ह्या इन्फॉर्मेशन महत्वाच्या आहेत आणि अकॉर्डिंग टू द दॅट बघा, ही सगळी जी इन्फॉर्मेशन दिलेली ही इन्फॉर्मेशन ऍक्च्युली कशावर बेस आहे? कशावर बेस आहे? ऍक्सिस नाही, कोऑर्डिनेट जिओमेट्रीवर आहे. कशावर डिपेंडंट आहे? कोऑर्डिनेट जिओमेट्री. सो कोऑर्डिनेट जिओमेट्री मध्ये हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. पहिला आहे ऍक्सिस, दुसरा आहे ओरिजिन आणि तिसरा आहे क्वाड्रंट. सो ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजल्या पाहिजेत. ओके, चला मग वन बाय वन आपण बघूया. सो सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ऍक्सिस कोणाला म्हणायचं. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की ऍक्सिस कोणाला म्हणायचं. आता जर चिंटूच्या घराचं आपण डिसाइड करायला गेलो असतो, ओके, तो चिंटूच्या घराकडे आपण बघूया की ऍक्सिसचा काही संबंध आहे का. ओके, सो पहिली मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली का?
येस ऑर नो? रेड कलर मध्ये दाखवूया आणि त्याच्यानंतर आणखी एक आपण व्हर्टिकल लाईन सुद्धा काय करूया, ड्रॉ करूया. बघा विंडो साठी आपण आणखी एक लाईन ड्रॉ करू. सो याच्यामुळे आपल्याला बघा मनोहर काकांचं एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी माहिती पडतंय का? येस. सो कोणताही पॉइंट जर तुम्हाला शो करायचा असेल, सो फॉर दॅट पर्पज तुम्हाला नीड्स टू अ परपेंडिक्युलर लाईन. कशाची गरज पडते तुम्हाला? परपेंडिक्युलर लाईनची गरज पडते. तो ह्या सगळ्या लाईन्स बघा एकमेकांना परपेंडिक्युलर टू ईच अदर आहे. ओके, त्यातल्या त्यात एक लाईन जी आपण सेंटर मधनं ड्रॉ करणार आहोत. बघा आता ही लाईन आपण इथून या ठिकाणाहून ड्रॉ करणार आहोत. तर ह्या लाईनला आपण काय म्हणणार आहोत? एक्स ऍक्सिस. या लाईनला आपण काय म्हणणार आहोत? एक्स ऍक्सिस. मग हे जर एक्स ऍक्सिस असेल तर त्याच्या अपोजिट जो असेल त्याला काय म्हणणार आहोत आपण? एक्स डॅश. त्याला काय म्हणणार आहोत आपण? एक्स डॅश. सिमिलरली एक व्हर्टिकल लाईन सुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, सो ही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. सो ह्याला आपण काय म्हणणार? ह्या लाईनला, व्हर्टिकल लाईनला आपण काय म्हणणार आहोत? वाय ऍक्सिस. काय म्हणणार आहोत? वाय ऍक्सिस. मग हा जर वाय ऍक्सिस असेल तर हा काय असेल रे? वाय डॅश असेल. काय असेल? वाय डॅश असेल. ओके, सो समजतंय तुम्हाला? आणि या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की ज्या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एकमेकांना मीट होतात, एकमेकांना भेटतात, एकत्र येतात, तो पॉइंट, या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत? ओरिजिन. या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत? ओरिजिन. आणि ओरिजिन ऑलवेज आपण ओ या लेटरने दाखवतो. कोणत्या लेटरने दाखवतो? ओ. ओके, सो ओरिजिन काय असणार आहे तुमचा? ओ. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत? 0 0. काय असणार आहेत कोऑर्डिनेट? 0 0. आता कोऑर्डिनेट काय हे नंतर पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, पण आता सांगतो तुम्हाला कोऑर्डिनेट काय असणार आहे. तर हे जे एक्स ऍक्सिस वर आहे, या ऍक्सिस वर आपण एव्हरी ईच 1 सेंटीमीटरने आपण काय लिहितो? 1. 1 सेंटीमीटरने लिहिणार 2, इथे लिहिलं 3. ओके, सो 4, हा 5 आणि हा 6. ओके, सो एव्हरी 1 सेंटीमीटर नंतर एक पॉइंट शो करतो, त्याला आपण कशाने दाखवतो? 1 सेंटीमीटरने ऍड करत जातो. सो 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये म्हणा, आयदरली तुम्ही ते कशामध्ये रिप्रेझेंट करू शकतात? युनिट मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. ओके, सो हा काय झाला तुमचा एक्स ऍक्सिस. आता या हॉरिझॉन्टल लाईनचा फायदा काय? की या हॉरिझॉन्टल लाईनच्या राईट हँड साइडला जेही काही पॉइंट्स असतील तुमचे, हे सगळे काय असतील तुमचे? पॉझिटिव्ह पॉइंट. हा तुमचा सेंटर, सेंटरला तुम्ही काय दाखवला? 0. बरोबर आहे ना? बघा नंबर लाईन आपण ज्यावेळेस दाखवतो तेव्हा सेंटरला काय लिहितो रे? 0. इकडे सगळे काय असतात? पॉझिटिव्ह पॉइंट्स, इकडे काय असतात? निगेटिव्ह. ओके, सो या 0च्या राईट हँड साइडला तुम्ही काय लिहिलेत? सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स. आणि या ठिकाणी आता लिहितायत निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स -1, -2, -3, -4, -5 अँड -6 अँड सो ऑन. पुढे वाढत जाईल म्हणून एरो दाखवलाय आपण. एरो काय इंडिकेट करतो? की हे कंटिन्युअसली पुढे चालू राहणार आहे. समजतं इथपर्यंत? सिमिलरली एक्स ऍक्सिसच्या अप्पर साइडला जो वाय ऍक्सिस दिसतोय तुम्हाला, हा वाय ऍक्सिस आहे, व्हर्टिकल लाईन. ओके, सो एक्स ऍक्सिसच्या वरती जेवढे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स आपण कोणत्या कोऑर्डिनेटने दाखवतो? पॉझिटिव्ह. सो हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड सो ऑन. या ठिकाणी काय दाखवणार तुम्ही? याच्या बिलो 0च्या खाली काय दाखवणार? -1, -2, -3 अँड -4. ओके, ठीक आहे, कळतंय तुम्हाला? समजलं मग तुम्हाला? हे कोऑर्डिनेट्स कळले. आता ह्यांना काय म्हणतो आपण? कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. या पॉइंट्सला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. ओके, आणि कोऑर्डिनेट्स ऑलवेज आपण या अशा पद्धतीने दाखवतो, एक्स कॉमा वाय. कशाने दाखवतो? एक्स कॉमा वाय. मग या ठिकाणी तुम्हाला ओ हा ओरिजिन दाखवलाय आणि त्या ठिकाणी मी लिहिले 0 0 पॉइंट्स. याचा अर्थ हा पहिला 0 कशासाठी आहे? एक्स कोऑर्डिनेट साठी, आणि दुसरा 0 कोणासाठी आहे? वाय कोऑर्डिनेट साठी. ओके, कळलं तुम्हाला? पहिला पॉइंट कळला ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय? एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल लाईन्स एकमेकांना मीट करतात इन अ परपेंडिक्युलर मॅनर मध्ये. ओके, सो त्यांना आपण काय म्हणतो? ऍक्सिस असं म्हणतो. ऍक्सिस वर आपण काय घेतलंय? ईच 1 1 1 1 सेंटीमीटर वर आपण काय घेतलंय? एक पॉइंट घेतलाय
आणि त्याला एका नंबरने रिप्रेझेंट केलाय. ओके, सो त्या नंबर्सला आपण काय म्हणतो रे, कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, कोऑर्डिनेट. तो एक्स ऍक्सिस वर 0च्या राईट हँड साईडला असतात पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स, 0च्या लेफ्ट हँड साईडला असतात निगेटिव्ह कोऑर्डिनेट. वाय ऍक्सिसचा जर विचार केला तर 0च्या अप्पर साईडला असतात पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट आणि 0च्या डाऊनवर्ड साईडला किंवा बिलो साईडला काय असतात, निगेटिव्ह कोऑर्डिनेट्स. ओके, अशाच पद्धतीने हे कोऑर्डिनेट्स दाखवले जातात. आपण वेगळं डोकं लावायचं नाही. या पद्धतीनेच कार्टेशियन साइन डायग्राम आहे, याला कार्टेशियन साइन डायग्राम असं म्हणतात. आपण हे कुठं बघितलं होतं, आणखी आठवतं का तुम्हाला? चॅप्टर मध्ये. कशामध्ये? लिनियर इक्वेशन्स नाही, सॉरी, आपण सायन्स मध्ये शिकलो होतो. काय? प्रोपोगेशन ऑफ लाईट किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणत्या चॅप्टर मध्ये? रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये कार्टेशियन साइन डायग्राम्स बघितले होते. ओके, समजलं तुम्हाला? आता मग तुम्हाला 2 पॉइंट्स कळले. पहिला कळलं तुम्हाला ऍक्सिस आणि दुसरं कळलं कोऑर्डिनेट्स. ओके, तिसरा पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट द क्वाड्रंट. काय? क्वाड्रंट. ओके, सो हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यामुळे, बघा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस इंटरसेक्ट झाल्यामुळे हाऊ मेनी पीसेस आर देअर या प्लेनचे. ऍक्च्युली हा एक प्लेन आहे, यस ऑर नो? सो या प्लेनचे किती भागामध्ये डिवायडेशन झाले, किती तुकडे झालेत? बघा 1, 2, 3 आणि 4. आणि हे तुकडे ऑलवेज कोणत्या डायरेक्शन मध्ये काउंट करायचे असतात? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. कोणत्या डायरेक्शन मध्ये? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. सो दॅट आपण काय म्हणणार, ह्या क्वाड्रंटला म्हणणार फर्स्ट क्वाड्रंट. हा जो क्वाड्रंट तुम्हाला दिसतो या ठिकाणी, या क्वाड्रंटला म्हणणार तुम्ही सेकंड क्वाड्रंट. या क्वाड्रंटला म्हणणार तुम्ही थर्ड क्वाड्रंट आणि ह्या क्वाड्रंट मध्ये म्हणणार तुम्ही फोर्थ क्वाड्रंट. आता सर एव्हरी क्वाड्रंट मध्ये, आता इथे या ठिकाणी कोणताही जर पॉइंट घेतला आपण, हा पॉइंट घेतला का हा पॉइंट? ओके, चला ठीक आहे, हे पुढच्या ठिकाणी बघूया. तुम्हाला क्वाड्रंट तर समजले, क्वाड्रंट समजले. सो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस यांच्या इंटरसेक्शन मुळे किती क्वाड्रंट्स तयार होतात? 4 क्वाड्रंट्स. 1, 2, 3 आणि 4. हाऊ मेनी क्वाड्रंट्स आर देअर? 4 क्वाड्रंट्स काय होतात? फॉर्म होतात. ठीक आहे, कळलं तुम्हाला? चला मग आता आपल्याला काय दाखवायचंय? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट इन अ प्लेन. कोऑर्डिनेट्स आपल्याला बघायचे. ठीक आहे, इथे काही कोऑर्डिनेट्स तुम्हाला प्लॉट करून दिलेले आहेत. पहिला पॉइंट तुम्हाला दिलेला या ठिकाणी कोणता पॉइंट आहे? पी पॉइंट. ओके, सो ह्या पी पॉइंट पासून मी काय करतो? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. काय केली रे मी? ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली का? येस. ओके, सो या परपेंडिक्युलर लाईन मुळे, ठीक आहे, हा परपेंडिक्युलर लाईन एक्स ऍक्सिस वर कुठे इंटरसेक्ट होतोय रे? 2 या पॉइंटवर. 2 या कोऑर्डिनेट शो करतोय, यस ऑर नो? एक परपेंडिक्युलर लाईन दाखवली. कोणती लाईन आहे रे? आणि ती कोणती आहे? पीएम. बघा कोणती लाईन आहे? पीएम. कोणाला परपेंडिक्युलर आहे? एक्स ऍक्सिसला. कोणत्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे? एक्स ऍक्सिसला. ओके, सो ही जी पीएम लाईन आहे एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? यम या पॉइंट मध्ये. कोणत्या पॉइंट मध्ये? यम. आणि यम चा कोऑर्डिनेट काय शो करतोय? 2. आणि तो कशावर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. म्हणून बघा आपण एक्स कोऑर्डिनेट काय लिहिलाय? 2. एक्स कोऑर्डिनेट काय लिहिलाय? 2. सिमिलरली आणखी एक परपेंडिक्युलर लाईन मी ड्रॉ करतो फ्रॉम पी पासन वाय ऍक्सिस वर. केली का परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ? ओके, सो या परपेंडिक्युलर लाईन या वाय ऍक्सिसला एन या पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. आणि एन हा पॉइंट कोणता कोऑर्डिनेट शो करतोय? 3. ओके, सो वाय ऍक्सिस वर तुम्हाला कोणता कोऑर्डिनेट दिसतोय? 3. म्हणून बघा वाय कोऑर्डिनेट तुमचा काय घेतलेला आहे? 3. म्हणजे हा पी पॉइंट काय शो करतोय? की एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 2 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे? 3. हे रिप्रेझेंट करतो. आलं लक्षामध्ये? यस ऑर नो? हा, आता बघा हा 2 काय रे? सर 2 पण पॉझिटिव्ह आहे. 3 काय? सर 3 सुद्धा पॉझिटिव्ह आहे. याच्यावरनं एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की जो फर्स्ट क्वाड्रंट असतो, काय? फर्स्ट क्वाड्रंट जो असतो, हा फर्स्ट क्वाड्रंटचा एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा काय असतो? पॉझिटिव्हच असतो. दोन्हीही कोऑर्डिनेट्स कसे असतात? त्याचे पॉझिटिव्ह असतात. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? येस ऑर नो? याच्यात काही शंका आहे? ठीक आहे, आता पुढचा पॉइंट बघूया, क्यू पॉइंट. ओके, पहिले एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया आणि ती कोणावर परपेंडिक्युलर काढली आहे तुम्ही? एक्स ऍक्सिस वर. ओके, ती कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? तर यस या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते.
यस चा कोऑर्डिनेट काय आहे तुमचा -3, म्हणजे एक्स एक असतो एक्स कोऑर्डिनेट, एक असतो वाय कोऑर्डिनेट. सो एक्स कोऑर्डिनेट काय तुमचा बघा -3 आणि वाय ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट कोणता आहे बघा, वाय ऍक्सिस वर कोणता आहे 2. ओके, सो -2 आणि -3 अँड 2 असे दोन कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले. ओके, सो या ठिकाणी बघा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला काय दिसतोय निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट काय दिसतोय तुम्हाला पॉझिटिव्ह. ओके, काय दिसतोय पॉझिटिव्ह. सो फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट या सगळ्यांवरनं काय लक्षात येतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा जो फर्स्ट क्वाड्रंट असतो, या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुमचा एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट. बघा हा काय तुमचा एक्स कोऑर्डिनेट 1 2 3 4 आणि हा काय झाला तुमचा वाय कोऑर्डिनेट हा +1 +2 +3 +4. म्हणजे या ठिकाणी कोणतेही पॉइंट आले, या ठिकाणी कोणतेही पॉइंट आले तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण काय असेल पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पण काय असेल पॉझिटिव्हच असेल. आता बघा हा सेकंड क्वाड्रंट याच्यापासून तयार झालाय आणि याच्यापासून तयार झालाय. ओके, सो ही तर एक्स ऍक्सिस आहे सर. एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट बघा सगळे पॉइंट्स कसे निगेटिव्ह आहेत का निगेटिव्ह, आणि वाय ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आहे, याचे सगळे पॉइंट्स कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय, सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे पॉझिटिव्ह. मग आता तुम्ही कोणताही पॉइंट घ्या, कोणताही पॉइंट घ्या, तुम्हाला सगळे कसे सापडणार आहेत, त्याचा एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. समजतंय तुम्हाला सगळ्यांना, येस ऑर नो. चला आता जाऊया थर्ड क्वाड्रंट कडे. कोणाकडे, थर्ड क्वाड्रंट कडे. थर्ड क्वाड्रंटचा हा झाला बघा एक्स ऍक्सिस आणि हा काय झाला तुमचा वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट्स चेक करा कसे आहेत रे, एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट्स कसे आहेत निगेटिव्ह आहे. पहिला कोऑर्डिनेट आपण एक्स दाखवतो, दुसरा कोऑर्डिनेट कोणाचा दाखवतो वायचा. आता वाय ऍक्सिस चेक करा, वाय ऍक्सिस वर काय -1 -2 -3 -4 म्हणजे सगळे कोऑर्डिनेट्स कसे आहेत निगेटिव्ह आहेत. सगळे कोऑर्डिनेट कसे आहेत निगेटिव्ह आहे. म्हणजे एक सांगण्याची गोष्ट लक्षात काय येते बघा की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही प्लस प्लस असतं आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही काय असतात मायनस मायनस असतात. त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण मायनस आहे आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा काय आहे मायनसच आहे. समजलं. चला आता नेक्स्ट जाऊया फायनल आपल्या फोर्थ कोऑर्डिनेट कडे, सॉरी फोर्थ क्वाड्रंट कडे. बघा फोर्थ क्वाड्रंटचा हा काय आहे एक्स ऍक्सिस आणि या फोर्थ क्वाड्रंटचा हा काय आहे वाय ऍक्सिस. ओके, सो कोणताही पॉइंट जो असतो सर आपण एक्स आणि वाय या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो, येस ऑर नो. येस. मग याचा एक्स कोऑर्डिनेट बघा, एक्स कोऑर्डिनेट चेक करा +1 +2 +3 अँड +4. म्हणजे सगळे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत एक्स चे पॉझिटिव्ह असणार आहेत आणि वाय चे कोऑर्डिनेट चेक करा -1 -2 -3 -4. सगळे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहे वाय चे निगेटिव्ह असणार आहे. बघा जर क्रॉस चेक केलं तर हा काय होता रे एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, याचा एक्स कोऑर्डिनेट काय पॉझिटिव्ह, याचा वाय कोऑर्डिनेट कसा होता पॉझिटिव्ह, याचा वाय कोऑर्डिनेट कसा आहे निगेटिव्ह. ओके, सो हे क्रॉसिंगली लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं क्रॉसिंगली. सो असं लक्षात ठेवलं तरी चालेल. हा फर्स्ट क्वाड्रंटचे दोन्ही कसे असतात पॉझिटिव्ह, त्याच्या क्रॉस मध्ये थर्ड कोऑर्डिनेट कसे असतात निगेटिव्ह. सेकंड कोऑर्डिनेटचा पहिला कोऑर्डिनेट सॉरी सेकंड क्वाड्रंटचा फर्स्ट कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट असतो निगेटिव्ह. आणि याच्या अपोजिट काय रे की फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट आहे निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट कसा आहे पॉझिटिव्ह आहे. राहील लक्षामध्ये. आता हो सॉरी निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, राहील लक्षामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये गडबड करायची नाही. आता सिम्पली याच्यावर काय क्वेश्चन विचारला जातो, कोणताही असा एक पॉइंट देतील पी पॉइंट, ज्याचे पॉइंट देतील -4 आणि 3 आणि ओळखायला सांगतील की कोणत्या क्वाड्रंट मध्ये. ओके, सो कोणत्या क्वाड्रंट मध्ये, मग त्याच्यासाठी ही फिगर लक्षात ठेवा प्लस प्लस मायनस 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 प्लस आणि इथे प्लस मायनस. तो पहिला पॉइंट तुमचा मायनस आहे, दुसरा काय प्लस. तो मायनस आणि प्लस कुठे आहेत मायनस प्लस या ठिकाणी, म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हा पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल
येत आहे सगळ्यांच्या लक्षामध्ये, ऑल ऑफ यू? याच्यामध्ये काही अडचण आहे मग? याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला? ठीक आहे, जायचं मग आपण पुढे. चला आता इथे काय म्हटलंय बघा, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ई एफ जी टी इन द फिगर अलॉंग साइड. कोऑर्डिनेट्स लिहायचे आपल्याला. ई पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, वेअर इज ई? बघा, ई चा एक्स कोऑर्डिनेट शोधा पहिले. एक्स कोऑर्डिनेट काय ई चा? 2 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे? 1 शोधला. त्याच्यानंतर एफ पॉइंट शोधा. एफ चा कोऑर्डिनेट्स, एफ चा पहिले काय शोधणार? सगळ्यात पहिले कोणाला शोधायचं? एक्स. ही बघा एक्स ऍक्सिस आहे. तो एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला कोणता पॉइंट मिळाला? -3. आणि आता त्याचा वाय ऍक्सिस वर काढा. वाय ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट कोणता आहे? +3. त्याच्यानंतर कोणता पॉइंट आहे तुमचा? जी पॉइंट. जी पॉइंटचा पहिले एक्स शोधा. ही एक्स लाईन आहे. ओके, सो एक्स कोऑर्डिनेट कोणता दिसतोय तुम्हाला बघा? -4. आणि वाय कोऑर्डिनेट बघा, ही वाय ऍक्सिस आहे. सो वाय कोऑर्डिनेट शोधा. हा काय आहे? -2. काय आहे? -2. आणि फायनली टी पॉइंट. ओके, सो टी पॉइंटचा पहिले शोधणार एक्स. एक्स कोऑर्डिनेट बघा, एक्स ऍक्सिस कुठे आहे? ही तुमची एक्स ऍक्सिस आहे. सो याच्यावरचा हा पॉइंट कोणता आहे? 3. आणि वाय ऍक्सिस वर कोणता पॉइंट आहे? -1. यावरनं पण लक्षात येत आहे बघा तुम्हाला, हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो बोथ द पॉइंट्स आर पॉझिटिव्ह. याचा फर्स्ट कोऑर्डिनेट निगेटिव्ह, सेकंड कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. याचे दोन्हीही कोऑर्डिनेट्स कसे आहेत? निगेटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे? निगेटिव्ह आहे. समजतंय तुम्हाला? तर याच्यावरनंही लक्षात येतं तुमच्या, जर तुम्ही बारीक लक्ष दिलं, व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही कोऑर्डिनेट्स तुमचे प्लस प्लस आहेत. म्हणून बघा, तो पॉइंट आलाय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर सेकंड पॉइंट बघा, पहिला कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच्यामुळे एफ पॉइंट कुठे आलाय? सेकंड कोऑर्डिनेट मध्ये. ओके, थर्ड कोऑर्डिनेट्स जर बघितले जी चे, जी या पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स बघितले तर दोन्हीही कोऑर्डिनेट्स कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. आणि म्हणून जी हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलाय? थर्ड क्वाड्रंट मध्ये आलाय. आणि टी या पॉइंटचे कोऑर्डिनेट जर तुम्ही चेक केले तर पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट काय आहे? निगेटिव्ह आहे. सो प्लस मायनस, म्हणून टी पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलाय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके, सो सिम्पली तुम्ही काय लक्षात ठेवणार? प्लस साइन करायचं. या ठिकाणी प्लस प्लस असेल तर मायनस मायनस. मायनस आहे म्हणून इथे मायनस प्लस, आणि इथे काय येईल? याच्या अपोजिट प्लस मायनस. आलं लक्षामध्ये? तो एवढे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी कोणताही पॉइंट तुमच्या लक्षात येईल की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लेस करायचा आहे. समजलं का? येस, ओके. चला, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन द ऍक्सिस. आता सगळ्यात महत्वाचं आता तर तुम्ही क्वाड्रंट मधले पॉइंट शो केले. कुठले पॉइंट शो केले? क्वाड्रंट मधले. कुठले? क्वाड्रंट मधले. उदाहरणार्थ पी पॉइंट या ठिकाणी होता की नव्हता? पी पॉइंट. आणि मग त्याचे पॉइंट्स काय होते? या पद्धतीने तुम्ही एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट केला. या ठिकाणी तुम्ही वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट केला. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया? यांना नंबरिंग करूया. याला काय म्हणणार तुम्ही? एक्स ऍक्सिस. याला काय नाव देणार? एक्स डॅश. याला म्हणणार वाय ऍक्सिस. याला म्हणणार डॅश. ठीक आहे, चला नंबरिंग करूया सगळ्यांना. इथे +1 +2 +3 +4 +5 +6. ओके, इथे काय लिहिणार तुम्ही? -1 -2 -3 -4 -5 and -6. इकडे काय लिहितात रे तुम्ही? +1 +2 +3 +4. ओके, आणि इथे काय लिहितात? -1 -2 and -4. आता या ठिकाणी बघा, आपल्याला सर लहानपणापासून अशा पद्धतीने नंबरिंग लिहायची सवय आहे आपल्याला, अशा पद्धतीची सवय. बट ऍक्च्युअली हे जे सगळे पॉइंट्स आहेत, हे सगळेच्या सगळे पॉइंट्स हे कशावर आहेत रे? ऑन ऍक्सिस वर आहेत. हा पॉइंट तुम्हाला माहिती आहे, या पॉइंटला आपण नाव काय दिलंय? 0 0. ओके, सो हा एक पॉइंट आहे. तर हा सुद्धा काय आहे? एक पॉइंट आहे. हा सुद्धा एक पॉइंट आहे. हे सगळे काय आहेत रे? एक पॉइंटच आहेत. आणि त्या पॉइंटचे त्यांनी काय केलेले आहेत? कोऑर्डिनेट रिप्रेझेंट केलेले
आहे. काय केलेले आहेत रिप्रेझेंट कोऑर्डिनेट. चला मी एखादा कोणता तरी पॉइंट घेतो, समजा हा बी पॉइंट घेतला. हा कोणता पॉइंट घेतला? बी. सो याचे कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करा. याचे काय रिप्रेझेंट करा? कोऑर्डिनेट. बघा हा तर सर एक्स ऍक्सिस वरच आहे, मग एक्स कोऑर्डिनेट काय आला? 2 आला. आणि वाय ऍक्सिस वर चेक करा. वाय ऍक्सिस वर आपण काय करूया? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. काय करूया? एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया. आणि मग ती कशावर येते रे परपेंडिक्युलर लाईन? वाय ऍक्सिसला कुठे टच होते? 0 पॉइंट मध्ये. कोणत्या पॉइंट मध्ये? 0 पॉइंट मध्ये. कोणत्या पॉइंट मध्ये? 0. म्हणून बघा याचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय? 0. सिमिलरली याचा पण एक्स कोऑर्डिनेट काय रे? 1 आणि वाय कोऑर्डिनेट काय याचा? 0. तो 1 0 2 0 त्यानंतर 3 0 4 0 5 0 आणि 6 0 हे असे या सगळ्या पॉइंटचे काय आहेत? कोऑर्डिनेट्स आहेत. पण आपण असं 0 0 मध्ये कधी लिहितो का? नाही. याचा अर्थ काय की याचा वाय कोऑर्डिनेट ऑलवेज काय असतो? 0. कशाच्या बद्दल बोलतोय आपण? फॉर, बघा लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे. फॉर एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस साठी वाय कोऑर्डिनेट ऑलवेज कसा असतो रे? वाय कोऑर्डिनेट ऑलवेज 0 असतो. वाय कोऑर्डिनेट ऑलवेज काय असतो? 0 असतो. आता फॉर एक्झाम्पल हा एक पॉइंट घेऊया, याला आपण पी नाव देऊया. काय नाव दिलं रे? पी. बघा हा पी पॉइंट एक्स ऍक्सिस वर किती वर आहे? -1 -2 आणि -3 वर. आता वाय ऍक्सिस शोधा याचा. वाय ऍक्सिस कुठे? बघा हा वाय ऍक्सिस किती आहे? 0. आला का 0? वाय कोऑर्डिनेट आला 0. मग जर असं तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की सपोज अ पॉइंट एक्स इज ऑन वाय ऍक्सिस, इज ऑन एक्स ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिस वर आहे हा पॉइंट? एक्स पॉइंट कशावर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. ऍट अ डिस्टन्स काय? ऍट ए डिस्टन्स. किती डिस्टन्स वर आहे? -3 फ्रॉम किंवा ऍट अ डिस्टन्स 3 युनिट्स फ्रॉम वाय ऍक्सिस ऍट लेफ्ट साइड. कोणत्या साइडला आहे रे? वाय ऍक्सिसच्या कोणत्या साइडला आहे? लेफ्ट साइडला. मग हे जे 3 युनिट डिस्टन्स आहे हे तुम्ही काय घेणार रे? -3. काय घेणार? -3. कारण ते वाय ऍक्सिसच्या कोणत्या साइडला आहे? लेफ्ट साइडला. जर राईट साइडला सांगितलं असतं तर काय घेतलं असतं? +3. आणि पॉइंट कोणावर आहे रे? एक्स ऍक्सिस वर आहे. पॉइंट कोणावर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. याचा अर्थ त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0. म्हणून हे लिहिले बघा. फॉर एक्स ऍक्सिस साठी वाय कोऑर्डिनेट काय असतो? ऑलवेज 0 असतो. जर एखादा पॉइंट जर कशावर असेल? एक्स ऍक्सिस वर असेल. पुन्हा एकदा सांगतो, जर एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट ऑलवेज काय घ्यायचा? 0 घ्यायचा. काय घ्यायचा? 0 घ्यायचा. समजलं का तुम्हाला? चला आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. वाय ऍक्सिस पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? वाय ऍक्सिस सुद्धा दिलेलं आहे. मग आता वाय ऍक्सिसचा बघा हा पॉइंट घेऊया आपण. याला नाव देऊया आपण एल पॉइंट. कोणता पॉइंट? एल पॉइंट. एल पॉइंटचे तुम्हाला दोन्ही कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. कोणता पॉइंट रे? एक्स कोऑर्डिनेट सुद्धा आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा. आता बघा एल हा पॉइंट कोणावर आहे? वाय ऍक्सिस वर आहे. म्हणजे हा जो 1 रिप्रेझेंट करतोय हा कोणासाठी? एक्स साठी का वाय साठी? वाय साठी. मग याचा वाय कोऑर्डिनेट काय बघा? +1 आहे. वाय कोऑर्डिनेट काय आहे? +1 आहे. आणि एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करा बघा. एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 0. काय आहे? 0. म्हणजे हे ऍक्च्युली असं रिप्रेझेंट करतात 0 1 0 2 0,3 0,4. पण 0 कोणासाठी आहे रे? एक्स कोऑर्डिनेट साठी. कोणासाठी आहे? एक्स कोऑर्डिनेट साठी. म्हणून एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची, फॉर वाय ऍक्सिस साठी वाय कोऑर्डिनेट काय असला पाहिजे? ऑलवेज 0. वाय कोऑर्डिनेट ऑलवेज काय घ्यायचा आहे? 0. आणि हे पण कसं लिहिणार मग? 0 -1 0 -2 0 -3 आणि 0 -4.
-4 -3 -2 -1 हे काय रिप्रेझेंट करतं रे? निगेटिव्ह साईन काय रिप्रेझेंट करतं की हे जे कोऑर्डिनेट्स आहेत सॉरी हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स एक्स ऍक्सिसच्या बिलो आहेत एक्स ऍक्सिसच्या खाली आहेत आणि जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत हे काय शो करतं की तो पॉइंट एक्स ऍक्सिसच्या अबोव आहे एक्स ऍक्सिसच्या काय आहे अबोव समजतंय सगळ्यांना हे समजलं आता ह्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या जर एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल पुन्हा एकदा सांगतो एखादा पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट झिरो असणार आहे वाय कोऑर्डिनेट झिरो असणार आहे आणि एखादा पॉइंट जर वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट झिरो असणार आहे एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे त्याचा झिरो असणार आहे समजतंय तुम्हाला एव्हरीवन जायचं पुढे मग ओके मग इथे बघा इथे काही पॉइंट्स दिलेले आहेत सिमिलरली बघा 0 0 1 0 2 0 3 0 4 0 याचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे -3 वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 जर वाय ऍक्सिसचा विचार केला आपण वाय ऍक्सिसचा तर वाय ऍक्सिसला एक्स कोऑर्डिनेट काय रे 0 आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे एक्स कोऑर्डिनेट 0 एक्स कोऑर्डिनेट 0 एक्स कोऑर्डिनेट 0 ओके सगळ्या ठिकाणी एक्स 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 काय येणार आहे 0 0 0 येणार आहे समजतंय तुम्हाला ओके कळलं मग हे आणि एक हेही लक्षात ठेवा की फर्स्ट क्वाड्रंट मधले दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात थर्ड क्वाड्रंट मधले दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंट मध्ये पहिला कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट तुमचा मायनस असतो वाय कोऑर्डिनेट प्लस असतो इकडे त्याच्या अपोजिट आहे राहील लक्षामध्ये येस आता इथे काही पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि ते काय करायला सांगितले प्लॉट करा प्लॉट द पॉइंट्स गिवन कोऑर्डिनेट पहिला पॉइंट काय बघा तुमचा 5,3 त्याला आपण ए नाव देऊया काय नाव देऊया ए नाव आता हा 5 म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असतो रे एक्स आणि 3 म्हणजे काय असतो वाय आता 5 कुठे चेक करा जरा मला 5 चेक करा व्हेर इज 5 आणि तो कोणता एक्स ऍक्सिस वर 5 तर हा पण 5 बघा इथे या ठिकाणी दिसतोय का 5 तुम्हाला पण हा चालेल का नाही सर हा मायनस आहे तो +5 बघा हा +5 ठीक आहे आणि तिकडे काय +3 वाय ऍक्सिस वर 3 कुठे एकत्र येत आहेत रे दोघं बघा हा 5 जर मी पुढे इन्क्रीज केला हा 5 आणि हा वाय ऍक्सिस वरचा 3 हे दोघं कुठे एकत्र येत आहेत रे या ठिकाणी येत आहेत का एकत्र येस हा तुमचा पहिला पॉइंट तुम्हाला मिळाला हा या पद्धतीने हा ए पॉइंट प्लॉट करायचा तुम्हाला 5,3 आलं लक्षामध्ये काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये काही अवघड आहे नाही सेकंड पॉइंट काय बघा तुमचा बी पॉइंट दिलेला आहे तुम्हाला याला आपण बी म्हणूया आणि तो काय -2,4 काय -2,4 तुमचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे -2 एक्स कोऑर्डिनेट काय आहे -2 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे +4 वाय ऍक्सिस वर +4 कुठे आहे बघा सर हा प्लस हे दोघं कुठे एकत्र येत आहेत या ठिकाणी येत आहेत का बघा हा तुमचा 2 आणि हा 4 कोणत्या ठिकाणी एकत्र येत आहेत येस ऑर नो येस याला काय नाव देणार तुम्ही बी पॉइंट काय म्हणणार त्याला -2,4 समजतंय तुम्हाला एव्हरीवन अंडरस्टूड थर्ड पॉइंट आता ऍक्च्युली हे तुम्हाला असं दिलंय हे तुम्हाला बाय व्ह्यू बघता सुद्धा लक्षात येईल हा सिम्पली काय करायची अशी फिगर काढायची दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता हा कोऑर्डिनेट कुठे आहे सांगा मला कोणत्या क्वाड्रंट मध्ये बघा पहिला काय आहे पॉझिटिव्ह दुसरा पॉइंट काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये सो सिम्पली तुम्हाला असं बघितल्यावर लगेच लक्षात येईल की कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल फोर्थ क्वाड्रंट चला पहिला कोऑर्डिनेट काय शो करतो एक्स दुसरा कोऑर्डिनेट काय शो करतो वाय तो एक्स वर किती आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे -5 5 नाहीये -5 आहे 5 घेतलात तर चुकला बघा जर तुम्ही 5 घेतलात तर तुमचा पॉइंट कुठे येईल या ठिकाणी येईल बघा हा इकडे गेला आणि हा इकडे गेला आले ते दोघं कोणत्या ठिकाणी कळलं पण काय दिले त्यांनी -5 हा 2 आणि इकडे काय दिलाय -5 हे कुठे एकत्र येत आहेत मग या ठिकाणी बघा हा 2 आणि हा -5 आले का लक्षात त्याला नाव द्या सी मायनस आहे का 2 and -5 समजतंय एव्हरीवन येस ऑर नो आता बघा
हा पॉइंट दिलाय तुम्हाला डी पॉइंट काय 0,4. बघा डी पॉइंट काय 0,4. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 4 आहे. ओके, आता इथे आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला, आत्ताच काय सांगितलं होतं, जर एखादा पॉइंट वाय ऍक्सिस वर असेल, एखादा पॉइंट जर वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो रे, ऑलवेज 0 असतो. पण एवढं लक्षात ठेवायचं का आपण, नाही, सिम्पली आता काय 0 आहे रे, एक्सचा कोऑर्डिनेट 0 आहे, याला चिडीमिडी करून टाक. काय उरलं, वाय वर कोणता पॉइंट दाखवणार तुम्ही, 4. वाय ऍक्सिस कुठे, वाय ऍक्सिस हे वाय ऍक्सिस वर 4 कुठे, +4. हा तुमचा पॉइंट क्लिअरली दाखवा 0,4. समजलं का? याच्यावरनं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा पॉइंट कशावर आहे, ऑन वाय ऍक्सिस वर. कशावर आला बघा, वाय ऍक्सिस वर. पुढचा बघा काय, -3, 0. पुढचा ई पॉइंट काय, -3, 0. याला म्हणा एक्स कोऑर्डिनेट, याला म्हणा वाय कोऑर्डिनेट रफ करा. एक्स ऍक्सिस वर किती दाखवायचंय, -3. कुठे एक्स ऍक्सिस तुमचा, ही एक्स ऍक्सिस वर -3 कुठे, या ठिकाणी हा तुमचा ई पॉइंट काय, -3,0. नुसता पॉइंट पण दिला, असा पॉइंट दिला आणि सांगितलं की विदाउट प्लॉटिंग अ ग्राफ प्लॉट न करता हा पॉइंट सांगा कशावर आहे, कोणत्या ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर. का, इथे लगेच लिहा एक्स वाय म्हणजे 0 कॅन्सल, म्हणजे हा पॉइंट कशावर आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. एवढं पण सांगता येईल. ओके, ग्राफ प्लॉट करायची गरज आहे का, नाही. सिमिलरली हे सगळे पॉइंट तुम्हाला नंतर प्लॉट करायचे आहे. समजलं का, येस. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्राफ प्लॉट करू शकतो. चला आता इथे दिले आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.1 ला स्टार्ट करू आपण. प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये काय दिलंय, पहिला कोऑर्डिनेट दिलाय a -3 आणि 2. ओके, बी काय दिलाय -5 -2. आपल्याला काय लिहायचंय फक्त की स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच ऍक्सिस द फॉलोइंग पॉइंट लाय. कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा कोणत्या ऍक्सिस मध्ये आहे हे आपल्याला लिहायचंय. आता हे बघा, या ठिकाणी काय दिलंय, तुमचा पहिला पॉइंट काय मायनस, दुसरा कोऑर्डिनेट काय प्लस. काय करणार सर, आम्ही सिंपल इथे प्लस लिहितो, इथे लिहिणार प्लस प्लस मायनस 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 प्लस आणि प्लस मायनस. तो आता सांगा की मायनस आणि प्लस कुठे येते, मायनस आणि प्लस कोणत्या क्वाड्रंट मध्ये, महा सेकंड क्वाड्रंट. ओके, सेकंड क्वाड्रंट. तुम्ही पूर्ण लिहा आता क्वाड्रंट बिड्रंट. ओके, किंवा सेकंड पण लिहिलं तरी चालेल, 2 लिहिलं तरी पण चालणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये इथे दोन्ही निगेटिव्ह आहेत. बघा आता दोन्ही निगेटिव्ह कुठे आहेत रे, थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो इथे काय लिहिणार, थर्ड क्वाड्रंट. पुढचा पॉइंट काय आहे तुमचा, के 3.5, 1.5. आता बघा 3.5 पण प्लस आहे, 1.5 पण काय प्लस आहे. दोन्ही एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कोऑर्डिनेट्स काय पॉझिटिव्ह. मग कुठे येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय बघा, डी 2,10. सांगा तुम्ही आता. व्हेरी गुड, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. नंतर काय बघा, ई काय तुमचा 37,35. दोन्हीही पॉइंट्स कसे पॉझिटिव्ह आहे, हा पण कुठे येईल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर एफ पॉइंट काय बघा, 15, -18. पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, दुसरा कोऑर्डिनेट निगेटिव्ह. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे बघा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. नेक्स्ट एफ नंतर कोणता आहे, जी किती आहे रे, 3, -7. पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, दुसरा कोऑर्डिनेट निगेटिव्ह. अगेन कुठे रे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. त्याच्यानंतर एच काय बघा, 0, -5. हा आता इथे बघा, हा एक्स लिहिला, हा वाय लिहिला. तुमचा एक्स गेला उडत, वाय किती आहे, -5. याचा अर्थ हा पॉइंट कशावर आहे, वाय. व्हेरी गुड, कशावर आहे, वाय ऍक्सिस वर. एच नंतर काय रे, एम बघा काय 12,0. हा एक्स, हा वाय गेला म्हणजे काय येईल, एक्स ऍक्सिस वर. हा पॉइंट कशावर येणार आहे, एक्स ऍक्सिस. आफ्टर दॅट एन पॉइंट दिलाय. एन पॉइंट काय बघा, 0,
9. 0,9. मग सांगा कशावर येईल? व्हेरी गुड, वाय ऍक्सिस. आफ्टर दॅट पी. पी काय दिले बघा? 0,2.5. वाय ऍक्सिस. व्हेरी गुड. कशावर आहे? कारण एक्स कोऑर्डिनेट काय त्याचा? 0. आणि क्यू पॉइंट बघा काय दिलाय? -7 -3. दोन्ही जे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय आहेत? निगेटिव्ह आहेत. मायनस मायनस आहेत. तो मायनस मायनस कुठे येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके. काय रे ह्याच्यामध्ये? या चॅप्टर मध्ये काहीच नाही, एकदम इझी आहे, सिंपल आहे. सो फुल ऑन मार्क्स काउंट करायचे त्याच्यामध्ये. पॉइंट्स अजिबात वाया घालवायचे नाही, फुल मार्क्स मिळवायचे. आता अगेन बघा प्रश्न काय विचारलाय? इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉइंट्स. आता हे काही पॉइंट्स दिलेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला सांगायचं आहे की तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे. काय म्हटलंय? हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. ज्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे आहेत? तो हा पॉइंट कशामध्ये येणार आहे तुमचा? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? ठीक आहे. हुज बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. ज्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स काय आहेत? व्हेरी गुड. कशामध्ये येईल हा? थर्ड क्वाड्रंट मध्ये. whose x coordinate is positive and y coordinate is negative. बघा मी तिसऱ्याचं आन्सर इथे लिहितो. काय म्हटलंय? ज्याचा एक्स कोऑर्डिनेट काय? पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट काय? निगेटिव्ह. सो हा कुठे येईल रे? व्हेरी गुड. नसेल लक्षात येत तो सिंपल कुठेतरी बाजूला असं काढून घ्यायचं. रफ वर्क. दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह. बघा प्लस प्लस मायनस 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 वरनं इथे सुरुवात होईल. मायनस प्लस, या प्लसची सुरुवात मायनस. ओके. सो प्लस मायनस कुठे येतोय बघा? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सो गिवन पॉइंट इज लाय इन फोर्थ क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? आणि फोर्थ पॉइंट काय बघा? हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. एक्स कोऑर्डिनेट काय? निगेटिव्ह. अँड वाय कोऑर्डिनेट काय? पॉझिटिव्ह. कुठे येईल रे तो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. लाय इन सेकंड क्वाड्रंट. समजलं का? काय डिफिकल्टी आहे याच्यामध्ये? जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे. सो ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स. हे पॉइंट्स आपल्याला काय करायचे? प्लॉट करायचे. तो पहिला पॉइंट काय बघा? L -2 आणि 4. मग एल हा काय तुमचा? एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. एक्स -2 कुठे आहे? बघा हा -2 या ठिकाणी दिसतोय -2 आणि +4 वाय ऍक्सिस वर +4. सो -2 जाऊ देऊया आपण कुठपर्यंत? +4 पर्यंत. आलं इथपर्यंत. आणि हे पण काय करा? जॉईंट करून टाका. ओके. तर तुम्हाला हा पॉइंट इथे मिळाला. याला दाखवायचं L -2, 4. दुसरा पॉइंट काय? 5, 6 कुठे येईल रे? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ मध्ये. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल हा 5, 6? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तो इकडे येणार आहे इथे कुठेतरी. बघा एक्स ऍक्सिस वर 5 दिसतंय, 5 एक्स ऍक्सिस वर. आणि वाय ऍक्सिस वर किती आहेत? 6. तो जाऊ द्या 6 पर्यंत याला. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके. आणि ही पण लाईन काय करा? जॉईंट करू. मिळाला तुम्हाला पॉइंट? कोणता पॉइंट मिळाला? एम पॉइंट काय? 5, 6. पुढचा आहे -3 -4. कुठे येईल रे हा एन पॉइंट? व्हेरी गुड. पहिले एक्स ऍक्सिस घ्यायचा -3. ही एक्स ऍक्सिस वर -3 कुठे आहे? हा एक्स ऍक्सिस वर -3 कुठपर्यंत घ्यायचा आहे? -4 पर्यंत. -1 -2 -3 -4. आणि हे पण जॉईंट करा. हम्म. 2 मिनिटं. ओके. सो हा एन पॉइंट काय? -3, -4. ठीक आहे. पी पॉइंट काय? 2, -3. एक्स ऍक्सिस वर किती आहे रे? 2. कुठे आहे एक्स ऍक्सिस? हा 2. आणि काय पाहिजे? वाय ऍक्सिस वर -3. -3 कुठे आहे? या ठिकाणी. सो 1, 2 आणि हा -3. ओके.
कोणता पॉइंट आहे पी 2, -3. ओके, क्यू पॉइंट काय 6 आणि -5. ओके, एक्स ऍक्सिस वर काय दाखवणार 6. एक्स ऍक्सिस वर बघा हा 6 आणि किती आहे -5. वाय ऍक्सिस वर किती -5 म्हणजे खाली जाणार. ओके, सो हा 6 आणि हा -5. ओके, हा कोणता पॉइंट आहे तुमचा क्यू 6, -5. आफ्टर दॅट एस किती आहे बघा एक्स, हा एक्स कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट गेला म्हणजे एक्स ऍक्सिस वर किती दाखवायचंय 7. ओके, सो हा 6 होता तर हा काय असेल 7. सो हा पॉइंट काय येणार आहे तुमचा या ठिकाणी एस काय असेल 7,0 आणि टी कोऑर्डिनेट, टी चे कोऑर्डिनेट काय एक्स आणि वाय एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय येईल -5. सो वाय ऍक्सिस वर बघा -5 कुठे या ठिकाणी म्हणजे हा पॉइंट कशावर येईल वाय ऍक्सिस वर आणि त्याचं नाव काय टी 0, -5. ओके, समजलं तुम्हाला. या पद्धतीने काय करायचे होते आपल्याला हे पॉइंट प्लॉट करायचे होते. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर फर्स्ट प्रॅक्टिस सेट. ओके, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.